श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ पारायण. अथ ध्यानम. ध्यायेन्मार्तण्डरूपम् अचलचल विभु कोटि सूर्यप्रकाशम् आनन्दविश्ववन्द्यं सकलजनकरं कर्मधर्मादिनाथम् अश्वं बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजयजयकरं माळसाकान्तसिद्धम्. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताये नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा तुझिया चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमूती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिचिया चरणाशी. करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार. मज असती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरु माऊली वसती दरबारी. पुसती तयांशी सेवे करी सेवा आपुल्या कुलदैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करिता सेवा तो तात्काळ हो पावता. आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवे कर्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात. सांगितली जी नैमिषारण्यात सनत्कुमार ऋषींनी. तो अवतारला मल्हारी या संसार सागरी. कळी काळाच्या लहरी तारावया सकळ जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्यांचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयाने संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वये प्रकटली शैलजा बाळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पुरविल आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारिला शूलपाणी. एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार. जो उद्धरिल मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया.
श्री शंभु उवाच श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कवणे एक अवसरी पीडिले ऋषीवर भारी दैत्य त्रासे करोनिया ऋषी नामे सनत्कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दरिद्रे पीडिले जे ऋषीवर तया प्रती सांगतसे सनत्कुमार उवाच सप्तधर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वतासी अति तीव्र तपे मानसी करिते झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आळविती लवलाही बकशुकरुंजी करिताती ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडिवार केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खड्ग झळके तयाचे करी छेदितसे वायू ते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पाची वृक्षे उन्माळिले घरे दारे उद्ध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमासतये मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा जैसा धरणी कंप जाहला म्लान वदनी सृष्टी सारी ऋषेश्वरासी घोर पिडता कंठी पाश असे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्ये तये वेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडोनी कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिडे करोनी पूर्वी आम्ही पाप केले तेची फळे प्राप्त झाले दैत्ये आम्हा गांजिले आम्ही अनाथ जाहलो आता कोणासी सांगणे कोण्या राजासी मागणे देवराजही जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पिडा सांगू महादेवासी तोच हारील दुःख राशी ऐसे विचार करीते मनासी दैत्य पीडित ऋषीवर आणिका पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोऽध्यायः श्री कुलदैवत खंडेराव महाराजार्पणमस्तु।
अध्याय 2 श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवुनी पर्वतासी, गेले सारे अमरावतीसी. इंद्र राजास सांगण्या, रत्ने झळकती सिंहासनी. इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी, करती तयाची सेवा. येथे सेवितसे अग्नी, यमपाश सोडोनी. कुबेर नवनिधी घेऊनी, सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करी स्तवनासी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्र नगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले. देवता सारे विराजले, अमरावती नगरीत. ऐसा तो देवराणा, देखोनिया ऋषीगणा. स्वतः उठोनिया सिंहासना, तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन. तुम्ही कार्य घेवोनी कवण, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे अभय आम्हासी, म्हणोनी मणिचूर पर्वतासी. आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य. घेऊनी दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला. आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीवमात्र धरून, कुटुंबे आणिके पर्वते ठेवून. आले तुझ शरण, तू सर्व जाणसी. देवराया इतुके करणे, दैत्यमणी मल्ला वध करणे. आम्हासी आश्रमी स्थापणे, तुम्ही निर्भय करुनिया. शक्र उवाच. त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्ठे तप केले. धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमरतो. त्या तपोबळे उन्मत्त, झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शकत, त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी श्री विष्णू चरण स्मरून. पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी. भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन, केला पीतांबर परिधान. रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकित. कर्णी कुंडले मिरवित, हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी. पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिलमुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले, नेत्र तयांचे जळी भरले. नमस्कारुनी उभे ठाकिले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्मया जगज्जीवना. ऐसी स्तुती ऐकोनी, संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषींशी. श्री भगवान उवाच. प्रसन्न झालो तुम्हासी, का येणे केले वैकुंठासी. सांगावे तुम्ही मजसी,
धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवणे पापी भेडसाविले. तू मर्दे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूंची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मने. नमस्कार करुणी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी. मणी मल्ल दैत्ये पीडिले आम्हासी, आमुचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा तो मणी मल्ले जिंकिला, पीडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच, मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले. अमरते जाहले, कोणी जिंकू न शके तयांसी. तेन हार मानती, एका त्र्यंबका वाचुनी. चला जाऊ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास. तोच वधील मणी मल्लासुरास, चला ऋषीवर हो. कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा. साक्षी ठेवूनी समर्था, सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, महाविष्णुसह वर्तमान धर्मसूत ऋषीजन, आकाशमार्गे करुणी गमन. निघाले दर्शना कैलासासी, तयांनी कैलासगिरी देखिला. सहस्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्र शूल देखिला. हिमगिरी शंभुनिवास, त्या कैलासगिरीवरी. पारिजात फुलले भारी, चंद्रिके सारखी निर्मळ परी. नाना सुगंध दरवळी, तेथे आम्रवृक्ष फुलले. कळी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले. दाही दिशा घमघमित, जेथे गंधर्व करीती गायन. किन्नरी नृत्य करून, शिवशंकरास करण्या प्रसन्न. 64 कला जागविती, रत्नखचित शिखरा माघारी. रूप पाहोनी नरनारी, कामधेनू तेथे रवंथ करी. शोभताती अतिसुंदर, हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले. रत्नशिले असे उभारिले, नाना रत्ने तेथे शोभले. रत्नखचित सुवर्ण मंदिर, कळस झळकती शिखरावरी. ध्वज पातका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी. सप्तप्रभावळी शोभती, प्रथम सोमकांताची वळी. दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्करागाची केली. चौथी नीळकंठी शोभली, पाचवी पोवळ्याची प्रभावळी. सहावी पाचुने बांधली, सातवी हिऱ्याची निर्मिली. झळकली वीज अंबरी, मुक्ता कलाचा निर्मियेला. अमृता सारिख्या धवला, स्फटिका समसोज्वळा. भिंती शोभतात मनोहर, ऐसा कैलास देखोनी. धर्मसूत आनंदी होओनी, श्री विष्णू संतोष पाहोनी. तेथे जाते झाले, ऋषींनी देखिले शिवभुवन. वर्णिता तयाचे महिमान, लेखणी जाते आटून. मज पामराची काय कथा, त्या सुंदर शिवभुवनी. नाना देवता बैसोनी, अष्टलोकपाल सेवा करोनी. ओलंगताती अखंडित, सुरवर सकल इंद्रादिक. विद्याधर किन्नरे यक्षादिक, कुबेरादी मुख्य नायक. सेविताती सेवकपणे,
अप्सरा समुदाये मिरवती, गीत नृत्यांची माला दाविती, शिवसभेते रिझविती, नृत्य गायने करोनिया. ऐसे वर्णिले शिवभुवन, पुढे कथा अति गहन, सावधान करुनी मन, श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. देखोनी सभा रत्नजडित, नाना कलावंत सेवित, थोर विस्मय धर्मसुत, पावते झाले सर्वही. जे मणी मल्ले पीडिले, तापत्रयाग्नीने पोळले, ते शिवसभा पाहुनी आनंदले, हृदया माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्वपुण्ये करोनिया. जैसे क्षराब्धीचे कल्लोळ, कामधेनूचे क्षीर धवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ, सोज्वळ दिसतसे. कमळदली पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळिला, शोभतसे अति भव्य शोभा. जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे, दिसती आरक्त कोमले, भक्ताच्या हृदयी जिंकिले, पापताप शोक हरे. ज्याचे पायी काळ वसत, सर्व वेष्टी करोनी शोभत, जो या विश्वाते पोषित, सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत, व्याघ्र चर्म असे परिधानीत, वरी भुजंग असे कवळीत, आनंदे शिवशंभूच्या. पानपात्र डमरू खडग, पिनाक बाण खट्वांग, परशु अंकुश शृंग, त्रिशूळ हाती धरियेला. ऐसे दशायुधे मनोहरे, प्रचंड दोर्दंडे धरिली करे, कंकणे सर्पाची भयंकरे, दिसता ती दृष्टीसी. पूर्वे सुंदर मुखकमळ, कंठ शोभे सुनील, ग्राशी भक्तासाठी हलाहल, परमप्रीती करोनिया. पश्चिमे मुखकमळ मिरवत, चंद्रासारखे निर्मळ दिसत, कंदर्पाचे दहन करीत, शिवत्रिनेत्री शोभतसे. उत्तरमुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, सुहास्यवदन शिवसुंदर. मेघासारिखे सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पा शोभत माळ, दक्षिणमुख दिसतसे. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडित समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव. शिवशंकराचे अर्धांगी, गौरीजा वसे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव. जैसी गंगा समुद्री मिळाली, ते भवानी शिवयोगाते पावली, सृष्टी सर्वही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताच ती गिरिजा भवानी, समवेत वसे शूलपाणी, ऋषी संतोषले अंतःकरणी, साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी उवाच. जय जयाजी शिव वरद मूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाजी पशुपती. नमन तुझ निज भावे, नमन तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा, महारुद्रा नमन तुझ. नमन कर्पूर गौरासी, नमन तुझ भूत भावनासी, भूतनाथ भव्य शंकरासी, त्रिपुरांतक नमन तुझ. नमन ज्ञानदायकासी,
नमन वेद जाणे तयासी, नमन वेद कर्त्यासी, वेद धर्त्यासी नमन. नमन सृष्टी कर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टी पालक विष्णूसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी नमनासो. ऐसी शिवाची स्तुती करोनी, ऋषी सभेत उभे राहुनी, विभळ अंतःकरणी विराजोनी, अश्रू ढाळती तेथे. शंभु उवाच तुम्हा कवणे कष्टी केले, दुर्मदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी उवाच महादुष्ट मणिमल्ल दैत्य, श्रीशैल पर्वती राहत, तप करोनी अद्भुत, प्रसन्न करती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवण, न जिंकती देव दानव, अमरत्व प्राप्त जाहले. वरदाने उन्मत्त जाहले, महीतळी राज्य करू लागले, सकळ जनाते पीडिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी, आमुचा वृत्तांत जाणसी, महादोषाते खंडितोसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पीडिले, दुष्ट कर्मे आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मणिमल्लसुरांनी. मी वधिल त्या दैत्यांसी, म्हणोनी उठला महाक्रोधासी, जटा आपटिल्या भूमीसी, उग्ररूप धरोनिया. तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नाम तियेचे. धृतमारी उभी ठाकली, दंतदाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमाऊली करीतसे वर्णन, स्वामी सेवेकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती चतुर्थोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बहुभूषणे सर्पांचे, शिरी शोभतसे मुकुटचंद्राचे, खड्गपाश हाती शोभे, सवे श्वान थोर गर्जत, गणसप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभे तयात शंभु मार्तंड. समस्त देवांते आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्रवाहनासहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून, आले युद्ध आनंदे करोन, देव आपले सैन्य घेऊन, मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी, सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कसुरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच मयुराचे वाहने आरूढले, शक्ती सहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्राचे सैन्य ते भले, दावानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मास भक्षण करती, ते सैन्य नैऋत्याचे. चंचळ पाश हाती मिरवित, ते सैन्य वायूचे, ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणाचे. कांचन अंकुश सोज्वळी, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवित, ती सेना गजाननाची.
शस्त्र चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वरथी शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे अश्वगज हंसा सारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली. सनत्कुमार उवाच देवसेना घेऊनी सारी वधावया मल्ल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिवमार्तंड भैरव थोर सैन्य देखोनी भयातूर दूत होऊनी आले मल्लासुरापाशी धावोनी सांगती सैन्य वर्णन तयाला. दूत उवाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापिल्या अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी वृषभ वाहन असे त्यासी भस्म गज चर्म परिधान करीतसे अंगी तया सर्पांची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो माराया दुतासी. सनत्कुमार उवाच दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाऊनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहोनी भयभीत मानसी जाहला. मग विराते पाचारोनी रथ अश्वदेवोनी बहुत सन्माने करोनी युद्धास तयार करीतसे सुरा देऊनी असुराशी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी अमरमल्ल उद्ध्वस्तासी तांबूल दैत्य वैरियासी जय मंगल तो अश्वासी नरविध्वंसन दैत्य तो बोलाविता झाला घूम वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास सुरासन अश्वी जिव्हास एक एक दुर्धर दुष्ट असती जय इंद्रनील मकर तुंडास खड्गवीरा खड्गदृष्टास नांगरधारी वक्रदंत शुंडहस्तास बोलविता जाहला. या अवधिया दैत्यांसी वस्त्रे अलंकार तांबूलेसी पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी आपणही अरुढला इंद्ररथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विझता वाढत तैसा दैत्य भासत मिरवित असे दुस्सहपणे तैसाच मणिदैत्य शोभत गजस्कंधी आरूढ होत शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मल्लबंधूस दैत्य सिंहनादे गर्जती तेणे गिरी कंदरे दणाणती यक्ष किन्नर शिखरे सोडिती त्या पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर होवोनिया नारी नर गमन करीते झाले तिथून आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच दुष्टकळी काळा ते नाशी श्रोतीय देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहुनी अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्ये महाउन्मत्त अति क्रोधे संग्रामी भीडत
वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ. अद्भुतवार करीती कोणा ते त्रिशूळ मारिती. खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे. कुंजळ कपाळी कपाळ हानिती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती. लोक सारे भय पावती कल्पांत जाहला म्हणोनी. शस्त्रास्त्रे वाजती सणसणाट तेणे होतसे हृदयपुट. संग्रामी धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी. आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्ये. मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती. कोणी वाहने बदलती आसुरी ऐसी चेटकी. चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना. यास्तव मंत्रतंत्र जादू टोणा अघोरी उपाय योजिती. एक वीर शस्त्र घाते तुटले अनेक वीर भूमी पडले. आणिकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करोनिया. जे दैत्यरणी पडले ते मागुती नाही उठले. शिवगणरणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले. पडला देखोनी दळभार कोपे खवळला मल्लासूर. सारथियासी बोले महावीर मी वधीन तया सकळा. खड्गदृष्ट उवाच नमन माझे मल्लासुरासी. सैन्य न पुरे आपुल्या कोपासी. मी असे तयार युद्धासी विडा देई मज आता. खड्गदृष्ट युद्धासी आला असंख्य सैन्य परिवाराला. मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्ती रथासह. शंभु उवाच आला महादैत्य युद्धासी. घेवोनी देव सैन्यासी. शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी. आपण पहावे युद्धासी. मी मारीन या दुष्टासी म्हणोनी युद्धास निघाला. आपुल्या सैन्या समवेत कार्तिक रणी उभा राहत. मयुराचे वाहन सवर्तमान विचित्र छत्रे मिरवीत. खड्गदृष्ट उवाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी. सैन्य आणोनी रक्षणासी. सैन्या समवेत आला आहेसी षडानना बाळ तू. तैसा नव्हे मी वीर न धरू सेवकांचा आधार. मी तुम्हाशी एकांगी लढणार लेका लाडक्या गिरिजेचा. माझे तिकट बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार. तुझशी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी. ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला. सहस्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी. बाण जवळी आले दैत्याने खड्गाने छेदिले. वरच्यावरी निवारिले आतिला धवे करोनिया. दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडवून चुकविले. दैत्ये खुरुपी संधान केले सवेची 12 बाण सोडिले. तयाने स्वामीसी घायाळ केले. व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडली. दैत्यबाणे निवारिली न सावरत जवळ पातली. वक्षस्थळी आदळली दैत्याच्या शक्तिघाते विवळ जाहला. रणभूमीसी उताणा पडला प्राणाते त्यजिता झाला. खड्गदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणासी. सैन्य पळाले दाही दिशी गण मारिते तयासी. अशुद्धाचा पूर आला ऐसा खड्गदृष्ट वधिला. स्वामी कार्तिक विजयी झाला. सकळ देवे पुष्प वर्षाव केला स्वर्गातुनी तये वेळी. पुढील कथेचा सौरस उल्का मुखाशी युद्ध करीत गणेश. ते सांगेल समर्थाचा दास गुरुमाऊलींच्या मुखाने.
इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोऽध्यायः। श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 7. श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच स्वामींनी खड्गदृष्ट वधिला मल्लासुर कोपे खवळला उल्का मुखासी आज्ञा देता झाला युद्धा लागी दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ जाहला सकळ सैन्य परिवाराला घेऊनी रणभूमीसी पातला महाक्रोधे करोनिया तया येता देखिला शंभू तयावरी कोपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तया वेळी श्री गणेश रथारूढ जाहला गणाचे सैन्य घेऊन निघाला उल्का मुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित उल्कामुख उवाच अरे गौरीच्या बालका सुखे खाशी मोदका येथे काय अश्वखा जाई परतोनी माघारा। श्री गणेश उवाच अरे दैत्या अधमासी उगाची किती बडबडसी भक्षीण सैन्य मोदकासी क्षण एकही न लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्यांशी। ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशाचे गणेश लाजला मानसी आवेशोनी मग क्रोधासी सोडिता झाला अस्रासी दैत्य घायाळ रणभूमी राक्षस मग काय करी सिंहाचे रूप धरी गणेश शुंडास विदारी तिखट नखे करोनिया गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारिला शीर छेदिता जाहला उडला प्राण दैत्याचा उल्कामुख सैन्येसी पडता मल्लकोपे खवळला कुंतलोमास झाला देता विडा युद्धास जावया कुंतलोम युद्धासी निघाला सवे लक्ष दळभार चालिला चतुरंग सेनी मिरविला महावीर बलाढ्य तो दैत्य आला संग्रामास मार्तंड भैरव पाहुनी त्यास आज्ञा देतसे जय नंदीस जावे तुवा रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूप घेता झाला त्रिनेत्री पंचवक्री मिरविला नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाचे रथी बैसला त्रिशूलादी आयुधे सकला तयासी कुंतलोम बोलला रणभूमी तये वेळी कुंतलोम उवाच अरे तू शिवासारखा दिसतोसी तयाची आयुधे घेशी म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयाचे। जयनंदी उवाच महादेवाचे कृपा करोन शिवस्वरूप पावलो जाण आम्ही अहो तयांचे गण आलो वधार्थ तुजिया। मग कुंतलोम रागवोनी ललाटीचा स्वद पुसोनी धनुष्याला बाण चढवोनी संधान करिता झाला शतलक्ष बाण सोडिले अति तिखट ते वर्षावले जयनंदीवरी टाकिले महादैत्ये रणभूमीसी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महाहलाहले निर्मिला सर्व शक्तीने ओढिला सोडिता जाहला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडोनी गेला पृष्ठिरंध्रे निघूनी गेला दैत्य व्याकुळ जाहला दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला तया वेळी सारथी भूमीवरी पडिला अश्वरथ मुरडिला ध्वज मनुष्य मोडिता जाहला मुष्टीने जयनंदीचे
देव सैन्य पळाले दैत्य सेनेस भक्षिले. खड्गाते तुरगा मारिले सेनेने तयावेळी. सैन्य भक्षिले देखोनी नंदी क्रोधे आवेसोनी. रथ सारथी घेवोनी सिंहनाद करिता जाहला. क्रोधे नेत्र धगधगित प्रलयाग्नी सारिखा दिसत. शर जाळते सोडित जय नंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले सैन्य अवघेची मारिले. मग अग्नी बाणा ते काढिला कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला. रक्त प्राशन करीत झाला. प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादैत्याचे. ऐसा कुंतलोम मारिला जयनंदी विजय पावला. पुष्पवर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले. आता मणी दैत्य कैसे झुंजित ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती सप्तमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवरहो. सेनापती पडिलाचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी. ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण. रणतुरे वाजवीत गहन रणभूमीसी निगते जाहले. मणिदैत्य उवाच. सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी. रणी पाहे माझ्या युद्धासी जे न देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजिती. रणी जिंकील मी शिवासी करोनी युद्ध संग्रामासी. मी जिंकीन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी. जय पावेन निश्चयेसी ऐसे जाण दैत्य राजा. मणिदैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गर्जिन्नला. त्रिभुवन आंदोळता आला त्या अतिगर्जनेने. नादे ब्रह्मांड गर्जत तेणे समुद्र उचंबळीत. सृष्टी सारी भयचकित झाली तये वेळी. कपाळी सिंधूर चर्चिला दैत्य उंच वाढला. रत्नमुकुट घेता जाला मेघमंडळावरी. 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित. विजय सारखी कुंडले चमकत मणिदैत्य महावीर. पर्वता सारिखा दिसत चरण चाली असे चालत. पृथ्वी सारी कंपायमान होत येता झाला रणभूमी. येता पाहोनी मणिसुराशी मार्तंड भैरव म्हणे गणासी. दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहीन दैत्य बलवान. संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालला आपण. सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन. मणिदैत्य उवाच. अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित. ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला. गदा घेऊनी धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकली लोहभार सहस्रांची निर्मिली. गुंच गदा ती महाबळी दैत्याने खड्गाने निवारिली. मणिदैत्य उवाच. तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी. कैसे युद्ध करिसी आम्ही असो महाबली. दैत्याचे कृत्य देखोनी शंभू प्रज्वळला अंतःकरणी. सोडिले सहस्र प्रभवबाणी
त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाण जाळ येता देखिले, दैत्ये खड्गे छेदिले. जैसे योगेश्वरी जिंकिले, चित्तासहित विषयासी. दैत्य काय केले, 11 खुरपी संधान केले. मार्तंड भैरवे भस्म केले, जोरदार हुंकार करोनिया. देवाने बाण धगधगीत सोडिले, ते तयाच्या मुकुटी आदळले. रत्ने विखुरली तये वेळी, जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खड्ग चंद्रचुडे करीत घेतले, मणी दैत्यावरी धावले. वेगाने शिर तयाचे तोडिले, त्या दैत्य मणिकासुराचे. मायावी दैत्य काय केले, शरभ सावजाचे रूप धरिले. शंकरासी चावू लागले, त्यावेळी रणभूमीसी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी, दैत्य कोपिला क्रोधे करोनी. दैत्यगिळी कर्तरी मुख पसरोनी, जणू गुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला, वक्षस्थळी गदा मारिला. पृष्ठीवरी दैत्य पडला, तो महादैत्यासुर. दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला, खड्ग पडता पळू लागला. शस्त्रे जरी मारिला, तरी तो युद्ध करीतसे. यावरी गिरिजापती आवेशला, अग्न्यस्त्र टाकीत झाला. मणिदैत्य जिव्हाग्री पोळला, उदकी पडला अश्वासहित. मणी पडला जेथे अश्वासहित, तेथे तुरुंगतीर्थ झाले त्वरित. बहुता पुण्य असे देत, या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित, तिखट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित, ते शरजाळे करोनिया. असंख्यात शर पातले, शंभूचे अंगी भेदिले. कपाळी कुंडली लागले, महादेवाच्या मुकुटावरी. बाणे शिवात खडतरले, शिरी भूषणे सर्प भेदले. मग मोडते झाले, रुंडमाळे ते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला, मणीला त्रिशूळ मारिला. अग्निस्वरूपे जाहला, आघात वक्षस्थळी दैत्याचा. दैत्य विवळ जाहला, भूमीवरी पडिला. डोळे फिरवू लागला, मणी दैत्यासूर. देवाने चरण उचलिला, दैत्याच्या मस्तकी धरिला. तयाने हस्ते धरिला, वैर विसरोनी देव संतोषला. मणिकासुर उवाच, रणी मृत्यू देखिलासी. न सोडी तुझिया चरणासी. साक्षात जगदीश्वर होसी, नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी, सकल जनांचा अंतर्यामी. नागेंद्र भूषणा सर्व स्वामी, तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र, दानवाचा अति महारुद्र. शंभू शांता देवेंद्रा, तुझ नमन माझे. नमन रत्नमुकुटधरासी, नमन गंगा प्रियासी. नमन रजनी रूपासी, तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका, परमहंसा स्वस्तिकारका. खड्गपात्रधरा कैवल्यदायका, तुझ नमन माझे. नमन भक्तजन आनंद करियासी, विश्वनायक शेखरासी. नमन डमरू हस्ता सदाशिवासी, तुझ नमन माझे. दैत्याची स्तुती ऐकोनी, प्रसन्न झाला शूलपाणी. बोलता झाला कृपावचनी, त्या मणिकासूर दैत्यासी. शिव उवाच, मी तुझ्याशी युद्ध करून, पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वरमाग मोक्ष साधन, जो असेल चित्ती तुझिया. मी देईन तुझवर, ऐसे बोलता चंद्रशेखर. काय मागता झाला मणिकासूर, परिसा श्रोते हो. मणिकासूर उवाच, देवा तू मज झालासी प्रसन्न. जे मी केले तुझे स्तवन,
त्याचे करीती पठन, त्यासी अखंड लक्ष्मी ध्यावी. ते अश्वरथ गजाते पाविजे, पुत्र पौत्री राजकीजे. महान सौख्य लाभिजे, मुखी वाणी सुललित असो. स्तोत्र पठन जयासी, मोक्ष ध्यावे निर्धारेसी. मस्तक माझे तुझिया चरणासी, निरंतर असो द्यावे. माझे रूप तुरुंगा सहित, ते असावे तुझ सान्निध्यात. ऐसे वचन ऐकोनी समस्त, शंभू बोले तयासी. मार्तंड भैरव उवाच, मणी तू मागितले ज्या वरासी. ते तू पावसी निर्धारेसी. तू पावसी मोक्षासी, माझिया कृपे करोनी. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर भक्तीने पठन करीती. जे उत्तम सिद्धी पावती, भैरव कृपे करोनिया. मणिकासुर ऐसे वधिला, शिव प्रसन्न जाहला. ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला, सप्तशतीत असे वर्णिला. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती अष्टमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला. मणिभक्तीने प्रसन्न झाला, मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहला. मणीचा बंधू म्हणोनिया. मार्तंड भैरव उवाच, बोलावे म्हणे विष्णूसी. तुम्ही सांगावे मल्लासुरासी. सैन्यासहित जावे पाताळासी, प्राण आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुवना, ऋषी करतील अध्ययना. देव पावती पूजना, या पृथ्वी तलावरी. अंतःकरणे निर्मळ होती, यज्ञ यागादी करीती. राजे राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञाचे अंश भक्षिती, स्वर्गलोकी सुखे वसती. तू न जरी जाशी पाताळासी, हा भैरव वधेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकोनी, विष्णू गरुडावरी बैसोनी. एकलाची शांतमूर्ती धरोनी, मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैत्येश्वर तयासी पूजिता. महाविष्णू झाला सांगता, मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू वाच, मी प्रसन्न जाहलो तुझसी. बहुत दैत्य पडिले रणासी, सकळ सैन्य परिवारासी. अतिनाश जाहला, रणी बंधू गोत्रज पडिले. मित्र सोयरे वधिले, आप्त विश्वासू मारिले. महाक्रूर रण असे, तुझा प्राण सखा मणिकासुर. तोही मारिला महावीर, ऐसे समस्त झुंजारवीर. मारविले तुवा दुमर्दा, मारिले असंख्य महागजाते. वायू वेगिया तुरंगमाते, रत्नखचित अनेक रथाते. पडिले असंख्यात पाय दळाते. आता ऐसी बुद्धी कीजे, मार्तंड भैरवाते शरण जाईजे. दैत्य सहित पाताळी राहिजे, रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी, मृत्यूरस वसे जयापाशी. तू युद्ध समर्थ नवेसी, ऐक माझे दैत्यराजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी, तुझा देह जाईल आहुतीसी. प्रचिती आली तुम्हासी, मग विषभक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी, म्हणोनी सांगतो हितासी. ऐक माझ्या वचनासी, जावे पाताळी तुवा. ऐकोनी विष्णूचे वचन, मल्लासुर करे नमन. स्वामी तू मज प्रसन्न, झाला या दैत्यासी. मल्लासुर उवाच, मी मागेल ते द्यावे. स्वामी तू येथे रहावे,
युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी. गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण. तुझ मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे वधिल मी सर्वास. शंभूने रणी मारिला सैन्यासहित मणी गिळला. पाहीन मी प्राण सखा आपुला माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विदारीन रक्ताच्या नद्या वाहवीन. तयामध्ये स्नान करीन विझवीन जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशयन करू पाहती. तोवरी तृप्ती न पावती माझे अंतःकरण स्थिर नोहे. देवाचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवित्वे काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करेन समस्तांसी. दाढांनी चर्वण करोन देवासहित बक्षीन. बंधू मणिकाचा सूड घेईन ऐसा गर्जे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळत समुद्र शोषिला तरी नाही विझत. आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णुवाच सांगतो मल्लासुर तुझसी ऐक माझे परियेसी. सोडोनी आत्मघातकीपणासी सुखे पाताळी वसावे. पतंगाची वृत्ती धरिसी तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीती दोषी कारण होसी ऐक दैत्य राजा. दैत्य उवाच प्राणभये जे सत्व टाकिती ते कुंभी पाकी पचती. आकल्पावरी तेथे वसती म्हणोनी लढेल भैरवासी. ऐसा विष्णूनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो. गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रया ते हरी स्वामी सेवे कर्याच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती नवमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच ऐसा विष्णूंनी समजावला दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उद्दत्त संग्रामी आला अनेक योद्धे घेवोनिया. माथा शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघ मंडळी लागला नीळ मेघवर्णे दिसे. मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवेत. अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगार सहित दैत्य. ब्रह्माने काळकूट निर्मिला काजळाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तये वेळी. महाकाय योद्धा मल्लासुर न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणभूमीस आला महावीर सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण. कैलासही कंपे भये करून मुकुट पडला पर्वताचा. भये कंप झाला समुद्राशी वडवानल सेवी तयासी. शेषही कापे चळनेसी भूमी पडू म्हणतसे. त्याचे भयनादे करोनी पृथ्वी आली कंप मानोनी. सिद्धांनी सोडली आसनी तपभंग तयांचा. अनेक शस्त्र परिवाराला मल्लासुर उभा रणी राहिला. मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञायित धृत मारिसी. आज्ञेनी धृत मारी उठली हाताने कुंजरा ते धरिती झाली.
आकाशे फेकती जाहली अति प्रौढी करोनिया. आश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजरा ते लढती. तुरंग में तुरंगे मारिती फेके उचलोनी महारथासहित. शस्त्रधारे दैत्ये पडताती तया ते जिव्हेने उचलती. थोर कडकडाटे चघळती धृतमारी दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती. ती अन्न जाहली होती धृतमारीस त्यावेळी. त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी. दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करोनी. तू पुष्ट झाली अससी रणी. न पुरसी माझ्या ग्रासा लागोनी. धृतमारी असे जरी महान. ऐकोनी ऐसी दैन्याची बोली. धृतमारी उंच जाहली सहस्त्रबाण वर्षो लागली. तये वेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली. धारा पर्वतावर वर्षली तैसी धृतमारी सोडती झाली. शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले. महासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले. मल्लासुर दैत्य राजासी आकाशी गदा भिडवून. धृतमारीस मारे रागवून तिही करी निवारण गदा हाती घेऊनिया. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवर गेला धावून. तिही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा. धृतमारी कोपे आवेशली खड्गाने दैत्यास मारती झाली. दैत्याची भुजा तुटली दैत्य होतसे विवळ. तेथोनी शोणीत निघाले तेथे शोणीत तीर्थ जाहले. मानवासी पवित्र करिते झाले त्या मणिचूर पर्वतावरी. मल्लासुराने काय केले मायावी भुजेस काढिले. खड्ग घेऊनी धावले धृतमारी तये वेळी. धृतमारी भैरवनादे गर्जली गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी. दैत्यही आकाशी उडला मग धृतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडिते जाहला धृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिते दैत्यही आकाशी उडला. मग धृतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडिते जाहला धृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले. धृतमारीस भेदिते जाहले ती पडे रणभूमीसी. बाणे भेदिले मस्तकाशी शत लागले स्तनासी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीव्हेसी शतशत भेदिते जाहले. जानू जंघा उराशी कपाळी गंडस्थळी नाभीसी. असंख्यात लागले धृतमारीसी विवळ जाहली ती. धृतमारी पडली पाहोन मार्तंड भैरव कोपला मणी. निघाला दैत्यास सामोरा होऊनी दैत्यांतक महादेव. धृतमारी पडली पाहोनी मार्तंड भैरव कोपला मणी. निघाला दैत्यास सामोरा होऊनी दैत्यांतक महादेव. लोण्याच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी. तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सूरस मल्लासुरास वधेल महेश. सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृती भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच धृतमारीसी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत्त होऊन
मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी, तुवा जावे कैलासासी. तू न पुरसी माझ्या युद्धासी, दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी, तू एका वृषभावरी. तुझ मजसी नसे सरी, माझे भाग्यासे थोरी. तू गजचर्म पांघरसी, दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी. तू सर्पांची भूषणे लेईसी, आम्हा असती कांचनासी. सुवर्ण रज मिश्रित चंदन, त्याचे मजसी लेपन. तुझ भस्माचे उधळण, अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे. सहस्र स्त्रिया आम्हासी, एक वृद्धा असे तुझपाशी. माझे राज्य त्रिभुवनाशी, मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी, लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजासी, काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन, बालक समर्थ होईल. प्रलयाग्नीचे शमन, काय पतंग करेल. काळातील मेघ निवारा वयासी, काय समर्थता वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी, गजासी सामर्थ्य नसे. ऐसी कठीण वचने ऐकोनी, मनी खवळला शूलपाणी. सोडिले अनेक तिखट बाणी, त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाण येता देखिले, दैत्य पट्टिशे निवारिले. उग्र करवाळ करी घेतले, वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखोनी, शंकर दृढ मन करोनी. खडतर शर सोडोनी, दैत्य राजासी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले, आदळताच ते मोडिले. दैत्ये तृणापरी मानिले, खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले, तिखट खडग करी घेतले. दैत्याच्या वामभुजी मारिले, मग डमरू नाद केला. डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले, दैत्ये सिंहनाद केले. दोघांचे युद्ध प्रवर्तले, उपमा नाही तयासी. मेरू पर्वताचिया शिखरासी, कोणता पर्वत साजे उपमेसी. तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी, कवण वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागले. सप्तसागरासी आंदोळले, पुच्छाचे विक्षेप करोनिया. मदाचिया धारा पडती, तेणे पर्वत ओले होती. मदोन्मत्त तो गजपती, वेगे चाले रणभूमीसी. गजाने शुंडा दंड उचलिला, तेणे ग्रह नक्षत्रा पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार जाहला. सिद्धासी वाटे भीती, गृहे सोडोनिया पळती. दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमीसी. गर्जने भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती, दैत्यराज मल्लासुरावरी. करी खड्वांग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारिले. मल्ले वरच्यावरी धरिले, चर्मखेटके करोनिया. मल्लासुर हासे शंकरासी, बळ तुझे कळले आम्हासी. भैरवे सोडली अग्नि अस्रासी, दैत्यावरी अति क्रोधे. अग्निज्वाळा तेव्हा निघती, पर्वत सिंधूर वर्णे होती. सागरे जलचर तडपती, महादाहे करोनिया. अस्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधूमा करोनिया. अग्निरथासी जाळीत, लोहाची चक्रे वितळत. वीरांचे टोपही तापत, ते काढूनी फेकीत. तयांचे शस्त्रभार तापले, पायाते चटके बसले. मस्तकाचे केश जळाले, त्या महावीराचे. छत्रे चामरे ध्वज जळती, काजळी होऊन पडती. अशी अग्नी अस्रे केली गती, त्यावेळी रणभूमीची.
अग्नीच्या दाहे करुनी रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती. शस्त्राचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर. होनी धैर्याचा सागर सोडी मग पर्जन्यास्त्रासी. मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षो लागले. अग्नी अस्त्रासी निवारिले पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नी अस्त्रे तापला पर्जन्याने भिजविला. जणू वर्षाकाळ पावला तये वेळी सर्वत्र. दैत्याची शस्त्रे अग्नी तापविली पर्जन्याने ती भिजविली. निश्चल होऊनी राहिली जणू सारे निशस्त्रे. पाषण मेघ वर्षती जणू आकाश भूमी पडती. गणदानवांची मस्तके फुटती. महापर्जन्यतो महावीर ते घाबरले. अश्वकुंजरा आड दडले. तुरंगे आकाशी उडाले पुडलिया चरणी करोनिया. मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रापरी दिसती जलमय सारी रणभूमी. शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती जलप्रलय ओढावला. शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मारुतास्त्र सोडिले. तेणे पर्जन्यास निवारिले प्रलय नाहीसा झाला. मरुतास्त्रे जल शोषिले ते आकाशी समुद्रे राहिले. दैत्य सैन्य उठवोनी नेले नभात कापसापरी. ते वेळी मल्लासुर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्यासही. सर्व फडा दंश करीती विष सर्वत्र गाळिती. उडोनी जिव्हारी झोंबती रणभूमीवरी सर्वत्र. मार्तंड भैरव आवेशला गरुडास्त्र सोडिता झाला. गरुड भये सर्पे कंप सुटला. गेले पाताळी सर्प सारे. शंभू काय करिता झाला. पशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रिला. मल्लासुरा ते मारिता जाहला. अति क्रोधे करोनिया. दैत्य गदा मुसळे मारित शरे मुसळ्या ते निवारित. चक्र नांगर फेकीत परितो त्रिशूळ येतसे. त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला दैत्याच्या जवळी आला. मल्लाच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती रणभूमी सोडूनी पळत. मल्लासुराचे डोळे भिरभिरती पडला दैत्य रणभूमीसी. शंभू उवाच अहो दैत्य राजा उठसी कान युद्ध करीसी. तू तर थोर युद्धा अससी का पडला रणभूमीसी. मार्तंड भैरवे चरण उचलिला मल्लाच्या मस्तकी ठेविला. चरणस्पर्शे दैत्य निर्मळ झाला शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून. उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण. सदा ध्यावे आपण जो स्वामीचा सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती एकादशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमाऊली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता. विसरला तो मल्लासुर चैरता. क्षण एक संत संगती घडता. दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली गुरुचरित्री. शिवतेच समर्थ असती स्वामी सेवे करांचे सद्गुरू. सनत्कुमार उवाच सांगतो ऋषी हो तुम्हासी. जीवशेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रासी. मार्तंड भैरव शंभूंचे. मल्लासुर उवाच विनवितो मी भैरव तुझसी.
उद्धरी मज पाप कर्मासी, पापात्मा पाप कर्मासी, देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत्त जाहलो, त्रिभुवना ते पीडा लागलो, त्या कर्मे पाप सागरी बुडालो. शंकरा उद्धरी मज, मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्राधार होसी. शुभ अशुभ कर्म फळाते, तू जगाचा सूत्रधार होशी. तू विश्वाचे पालन करिसी, चराचरा व्यापून उरलासी. शंभू तूच देवराया, काय दैत्य वेगळे असती, हे तू जाणसी गिरिजापती. तूच जगाचा अधिपती, तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवासी नित्यवंदन. नित्यवंदन रौद्र रूपासी, गौरीपती तुझ शंभूसी. नमो जगत्कर्ता शिवासी, नमो कल्याणकारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकासी, नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतना रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भ्रमरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्यरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा, नमो देवा नमो नमः. नमो प्रपंचरूपाय, नमो प्रपंचरहिताय नमो नमः.
नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः नमो मणिखंडनाय नमो मार्तंडभैरवाय नमो नमः ऐसी मल्लाची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी माग आता उत्तम वरासी मल्लासुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता आम्हासी परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झालियावरी देवा महान प्रताप करून तुझा दास जाहलो जाण उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना योद्धा तुझसारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागेल ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्रासी पठण करील त्या नरासी सकळ सिद्धी द्याव्या तयासी इतके करावे स्वामिया जे तुझी भक्ती करीती त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती त्याची या मनोरथाची आरती शीघ्र पुरवी जे देवराया लक्ष्मी वसती तयांच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरीरी न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझे करती जे पूजन त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामिया शिव उवाच झालो मी तुझ प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ मल्लासुर तू दैत्यश्रेष्ठ सनत्कुमार उवाच रणी पडलिया मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी नावे तयाच्या परियेसी सांगतो ऋषीवर तुम्हासी लोहार्गला शूलधर देव गंधर्व कुंभवीर 5वा महाबाहो असुर हे पुत्र मल्लासुराशी ते मल्लाचे पुत्र म्हणोनी उपेक्षिता झाला शूलपाणी न राहती दर्पे करोनी धावले ते महादेवावरी भैरव आवेशला मणी शाप दिला मूर्खा लागोनी तुम्ही रहावे पर्वत होऊनी या भूमंडळावरी ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती ते सकळ सुख पावती सांगतसे गुरुमाऊली इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12ोऽध्यायः श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शिव उवाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखे असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकोन संतोषले धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी धर्मसुत उवाच महेश्वरा तुझ नमन मार्तंड भैरव तुझ नमन तू आमुचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमुचे वैरी मारा नाश तयाचा करा सदा येथे तुझे युद्ध केले मणी मल्लासुरास वधिले आम्हासी दुःख मुक्त केले मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कळीकाळ दोषे पीडिले संसार सागरी बुडाले
दारिद्र्य दुःखे गांजिले तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकोनी विनवणी सदाशिव अंगीकारी तत्क्षणी. शक्तीसहित लिंगद्वय होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी षष्टी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्री लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी कलत्रपुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मणी खंडे अधिष्टिली मोठ्या उत्सव केली. ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी. तेथे वसतसे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवासी पाहती. तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भू बोलिजे रकार नामे विष्णू म्हणिजे. इला नामे पृथ्वी सांगिजे नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी. करिते झाले नमस्कारासी. नाना पुष्पे वाहोनी धूपदीप दाविती. नाना फळे समर्पिती अनेक नैवेद्य पात्रे करीती. त्या मैराळ देवतेसी कर्पुरे चंदने लाविती. हरिद्रा भंडार वाहती. नाना वाद्ये वाजविती. गीत नृत्य तेही करीती. देवासी दवणा वाहती. तांदूळ पिवळे समर्पिती. पिवळे वस्त्रे देती ऋषीगण तये वेळी. मोरपिसांचे चामरे ढाळती. षोडशोपचारे पूजिती. नाना आरती करीती. स्तुती करीती मल्हारीची. देव उवाच जय जयाजी देव खड्गधरा. जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकी धरा. विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्रा पूर्णा. जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्ल मर्दना. जय जयाजी मणिसूदना. जय जय दैत्य प्रेतासना. जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका. जय जयाजी असुरांतका. जय जय प्रतापकारिका. त्रिशूलधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी. कली दोष हरा भक्त प्रियासी. नमो करुणा सागरासी. संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्लासी. नमो विश्वाच्या पालकासी. नमो देवा अर्चित चरणासी. वागीश्वरा नमन तुझ. नमो शिवाय नमो महेश्वराय. नमो शंभवेय पिनाकिने नमन तुझ. नमो शशिशेखराय. नमो वामदेवाय. नमो विरूपाक्षाय. कपर्दिने नमन तुझ. नमो नीललोहिताय. नमो शिवशंकराय. नमो शूलपाणाय. खट्वांगीने नमन तुझ. नमो विष्णुवल्लभाय. नमो शिपिविष्टाय. नमो अंबिकानाथाय. श्रीनीलकंठाय नमन तुझ. नमो भक्तवत्सलाय. नमो भवाय. नमो शर्वाय. त्रिलोकेशाय नमन तुझ. नमो शितिकंठाय. नमो शिवप्रियाय. नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ. नमो कामरायाय. नमो अंधकासुरसूदनाय. नमो गंगाधराय. ललाटाक्षाय नमन तुझ. नमो कालकाळाय. नमो कृपानिधयाये. नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ. नमो मृगपाणयाय. नमो जटाधराय. नमो कैलासनिवासाय. कवचिने नमन तुझ. नमो कठोराय. नमो त्रिपुरांतकाय. नमो वृषांकाय. वृषभारूढाय नमन तुझ. नमो भस्मोद्धलित विग्रहाय. नमो सांप्रियाय. नमो स्वरमयाय. त्रिमूर्तये नमन तुझ.
नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मनाय, सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझ, नमो हविषेयाय, नमो यज्ञमयाय, नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझ, नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ, नमो प्रजापतयाय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्धर्षाय गिरीशाय नमन तुझ, नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ, नमो गिरिधनायाय, नमो गिरिप्रियाय, नमो कृतिवाससाय पुरारातये नमन तुझ, नमो भगवंताय, नमो प्रमथाधिनाथाय, नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ, नमो जगद्वयापिनाय, नमो जगद्गुरुवेयाय, नमो व्योमकेशाय महासेनजनकाय नमन तुझ, नमो चारुविक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतपतयाय स्थाणवे नमन तुझ, नमो अहिर्बुद्ध्याय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तयेयाय अनेकात्मने नमन तुझ, नमो सात्विकाय, नमो शुद्धविग्रयाय, नमो शाश्वताय खंडपरशवे नमन तुझ, नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझ, नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हरय नमन तुझ, नमो भगनेत्रभिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझ, नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ, देव ऋषींची स्तुती ऐकोनी आली चेतना मूर्ती लागोनी, उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तया पुढे. देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न जाहलो तुम्हासी, मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न जाहले, तुवा विश्वाचे साकडे फेडले. सैन्यसहित मल्लासी मारिले, भार फेडिला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे. सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येथे राहुनिया. भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुत व्हावी. संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयासी. तयांचे वैरी क्षय पावती, भूत पिशाच बाधू न शकती. डाकिणी राक्षसांची न भीती, ग्रहपीडा नसे तया. जे पडथी मल्हारी सप्तशती, तया न कशाची भीती. स्वामी समर्थांची लाभे प्रीती, सकळ सेवेकऱ्यांना. मल्हारी उवाच, देव ऋषी हो ऐकले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी. तुम्ही मागितले ज्या वरासी, तो प्राप्त होवो तुम्हासी. मी तेथे निवास करीतो, भक्तास सदैव साथ देतो. निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे होवो. ही माझी जेजुरी, मी राहतो गडावरी. प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करीती. अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता. श्री स्वामीच वदविता, श्री गुरुमाऊलींच्या मुखे. इति मल्लारी सप्तशती, श्रोते सदा परिसती. तया देव पावती, विनवी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरुमाऊली उवाच, अशी मल्लारीची कथा निवारील सर्व व्यथा.
ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यासाठी. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुलदैवत. तयासी नित्य पूजित, सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणता तयास. म्हाळसाकांत असे नावास, कसे प्राप्त जाहले. श्री गुरुमाऊली उवाच, खड्गधारी म्हणोनी खंडोबा म्हणती. म्हाळसेचा तो पती, म्हणून तो म्हाळसापती. जाणावा सर्वांनी, देव मल्हारीस दोन पत्नी. म्हाळसा बाणाई त्या, ऐकावी म्हाळसाईची कथा. तुम्ही सर्व सेवेकरी, देवदानव युद्धात. अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात. तयाचे वाटप कसे करावे, श्री विष्णूची मोहिनी अवतरली. दानवसेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृताची गोडी मिळाली. दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूपे भाळले. मोहिनीच्या मागे धावले, अतिकाम विवळ झाले. मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊनी. शंकरासी झाली आश्वासुनी. तुम्ही मल्हारी अवतार धरुनी, याल तेव्हा पत्नी होईल. तिम्माशेटवाणी नेवासास, संतान नवते तयास. सदा पूजितसे शिवास, म्हाळसा जन्मली तयांच्या घरात. यथाकाळ उपवर झाली, शेठजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला, पाली नावाच्या गावाला. खंडेराय म्हाळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बाणाईची, ती 7वी कन्या इंद्राची. झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात. तुमचा भाग्य विधाता कोण, सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्य विधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात, तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे, पेटी सापडली धनगराला. पेटी सापडली धनगराला, पाहुनी तयातील बालिकेला. थोर आनंद जाहला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेविले, तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात, बैसले दोघे म्हाळसाकांत. बाणू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेराय ही भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बाणूचा अंतरी, सर्वत्र बाणूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारीपाट खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा. असा करार ठरवावा, खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बानूच्या घरी राहिले, 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगरवाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, जर बाणू लग्न करील. माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बाणू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसवूनी तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करोनी, आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बाणाईस, पाहताच ती सवतीस. राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून.
तीच आली बाणाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपेती कृष्णा हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी. तयांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार जाहला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार. मानवरूपी वाघे झाले. गुरुमाऊली उवाच देव भंडाराची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. ही योगमायेची उत्पत्ती जाणावी. असे ब्रह्मलिखित योगनिद्रा श्रीहरीची. असे कथा सप्तशतीची. मणी मल्लासुर राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्राची लक्ष अवर्तने झाले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा संगे तयासी घ्यावे या हळदीसी. ओळखावे योग निद्रेसी हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. नारदाने करुनी प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवे कर्यास कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुनी गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपवले सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली तयाची खोड मोडली. गडगडत गडा खाली गेले जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेतान आला. बादशहा स्वतः आला मल्लू खान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात. असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा अश्वासह खंडोबा असावा. मागे म्हाळसा असावी घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देव भेटीस. जेजुरी गडावरी विवाह ठरता घरात. पूजावे खंडेरायास अंगणात. रात्री जागरण गोंधळ करतात विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरुमाऊली वदली लिहितसे सेवेकरी. सेवेकरी उवाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन
त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे, ताम्हणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदे पासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात. ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्या सहित पुजावा. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाने अष्टदल काढोनी, भंडारा त्यात भरोनी, तांब्यात सुपारी पैसा ठेवूनी, खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हणवर उचलून कपाळी आपुल्या लावावे. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करोनी ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करोनी खोबरे वाटी फोडोनी, भंडार तयासी लावूनी, जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चहूदूर, करावा मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुधल्या सहित घरात असता पुत्र चिंता, ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करता, चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकुनी धावतसे न लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येता दारी. द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवे कर्यास. समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. येळकोट येळकोट जय मल्हार. मल्हारी मार्तंड भैरवाय नमः. श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.